संताजी भाग 30. शंभूराजांची कारकीर्द पराक्रमाने लखलखू लागली. लक्षावधींचं लष्कर नि करोडो रुपयांचा खजिना घेऊन स्वराज्यावर तुटून पडलेल्या आलमगीर औरंगजेबाचा हरेक हल्ला त्यांनी तडफेने परतावला. आपल्या लहानशा सैन्याची रचना नि मोहिमांची आखणी त्यांनी अशा कौशल्याने केली की शेवटपर्यंत मोगलांना त्यांच्या सैन्यबळाचा अंदाज येऊ शकला नाही. संताजीसारख्या उमेदीच्या धारकऱ्यांना पराक्रमासाठी त्यांनी क्षेत्र उपलब्ध करून दिलं. म्हैसूरचा राजा चिक्कदेवरायाविरुद्ध मोहीम सुरू असताना कर्नाटकातून जमावाची संचनी करण्याची जोखीम त्यांनी संताजीवर सोपवली होती. कुतुबशहा, केळदीचा बसवाप्पा नायक, तंजावरचे व्यंकोजी राजे यांना आपल्या गोटात घेऊन राजे बाणावरला आले. चिक्कदेवरायाने अचानक मोठा हल्ला चढवल्यामुळे ते अत्यंत अडचणीत आले. या बिकट प्रसंगी संताजीने कर्नाटकातून संचनी केलेलं 7,000 घोडदळ आणि 5,000 पायदळ त्यांना पुरवलं. जैताजी काटकरांच्या मदतीने संताजीने चिक्कदेवरायाला मदत करणाऱ्या पठाण, बेरड आणि इतर मुसलमान लोकांचा बंदोबस्त करून त्यांच्या ताब्यातील अनेक ठाणी सर केली आणि तुंगभद्रेपर्यंतचा मुलूख काबीज केला. ऐनवेळी तो राजांच्या मदतीला धावून आला. बळ वाढल्यामुळे राजांनी त्रिचनापल्लीवर हल्ला चढवून ते जिंकलं. मदुरेच्या उत्तरेकडचे अनेक किल्ले, धरमपुरी, त्याच्या आसपासचा म्हैसूरकरांचा मोठा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात आणला. अखेर दर सालखंडणी देण्याच्या अटीवर चिक्कदेवरायाने त्यांच्याशी तह केला. संताजीच्या कामगिरीवर राजे बेहद्द खुश झाले. त्यांनी त्याचा गौरव केला आणि एक सनद त्याला बहाल केली, ती अशी: पठाण, मुसलमान, बेरड वगैरे लोकांना 7,000 घोडदळ व फौजेसह आपला देश काबीज करून मुलखात अडविले. वेळोवेळी सहाय्य होत नसताना तुम्ही काटकरांची वगैरे 12,000 सेना जमवून 3 महिने लढाई करून सर्व शत्रूंचा पराजय केला आणि तुंगभद्रेपावे तो मुलूख काबीज करून आपली ठाणी सर केली. हा उपयोग राज्याचा चांगला केला आणि सर्व सरकारात चाकरी हिमतीने आणि इमानाने करून आपला प्राणरक्षण करून आमचा केला समजून तुम्हास राज्यातील 4थाही मुलूख इनाम करून दिला असे. तुमची चाकरी हिमतीची पाहून आम्ही संतोषाने ही देणगी दिली असे. 9 वर्षांची शंभूराजांची कारकीर्द, त्यातली अर्ध्याहून अधिक घरबेद्यांचा बंदोबस्त करण्यात गेली. ते स्वतः उत्तम सेनापती होते. हंबीरराव वाईच्या लढाईत गोळा लागून पडले तेव्हापासून सेनापतीपदाची जबाबदारी तेच सांभाळत होते. त्यांच्या हाताखाली संताजीने अनेक लहान मोठ्या लढायात पराक्रम केला. म्हणावी तशी कीर्ती त्याला मिळाली नसली तरी राजांची त्याच्यावर मर्जी होती. तो त्यांचा अत्यंत विश्वासातला होता. म्हणूनच कर्नाटकातल्या आणखी एका मोठ्या मोहिमेवर त्यांनी त्याची रवानगी केली. कर्नाटक सुभ्यात राजांचा मेहुणा हर्जी महाडिकाने चांगला जम बसवला होता. स्वराज्यावर जसजसा मोगलांचा कसाला वाढू लागला तसतशी स्वतंत्र व्हायची स्वप्ने त्याला पडू लागली. छत्रपतींना तो जुमानीना. सुभ्याचा वसूलही वेळच्या वेळी पाठवेना. त्याला ठाके ठीक करण्यासाठी केसो त्रिमल पिंगळे आणि संताजी घोरपडे यांच्या हाताखाली 12,000 फौज राजांनी कर्नाटकात रवाना केली. दरबारातल्या हर्जीच्या हितचिंतकांनी लगेच ही बातमी त्याला कळवली तसा तो सावध झाला. केसोपंतांनी जिंजीचा ताबा मागितला पण तो त्याने दिला नाही. उलट कोट आणखी मजबूत करून त्यात तो बंदोबस्ताने राहू लागला. मराठ्यातल्या बेकीचा फायदा न घेईल तर तो आलमगीर कसला. त्याने लगेच गोवळकोंड्याच्या वेढ्यातून काही सैन्य कासिम खानाकडे देऊन त्याला बंगलोर ताब्यात घ्यायला पाठवलं. केसो त्रिमल संताजीसह बंगलोरच्या रक्षणासाठी येईपर्यंत खानाने त्वरा करून ते बळकावलं. मराठ्यांनी शहर वेढलं. कासिम खानाला ते ताब्यात ठेवणं अशक्य वाटून म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला 3 लाख रुपयांना त्याने ते परस्पर विकून टाकलं. केसोपंताच्या लक्षात आलं की शत्रू आपल्या दुहीचा फायदा घेतोय. त्याने हर्जीशी समझोता केला. त्याची आणि आपली मिळून 18,000ची फौज घेऊन संताजीसह तो म्हैसूरचा प्रदेश जिंकायला निघाला. हर्जी स्वतः पुना, मल्ली, कांजीवरम, अर्काट या प्रदेशातून वसूल गोळा करायला गेला. शंभूराजे हर्जीवर कितीही इतराज असले तरी केशवपंत पिंगळ्यांच्या तुलनेत हर्जीचं राजकारण अधिक स्पष्ट आणि सरळ आहे हे संताजीला जाणवलं. पंतांचं द्वेषमूलक वागणं त्याला पटेना.
आपण हरजींच्या मदतीसाठी आलोय, त्याने स्पष्ट केलं. एकतर तुम्ही मला त्यांच्या मदतीला पाठवा अथवा देशावर जायची परवानगी द्या. मी हा असा तुमच्या पाठी फरफटत कुठेही येणार नाही. मग कुठे केशोपंत वठणीवर आला. सागरी किनाऱ्यावरच्या प्रदेशातून गोळा केलेला वसूल त्याने जिंजीला हरजीकडे पाठवला. गोवळकोंडा पडताच मुघल सुस्तावले. कुतुबशाही प्रदेशाचा ताबा घेणं एवढंच काम आता त्यांना उरलं होतं. हरजी धूर्त आपले सरदार गोपाळ पंडित आणि विठ्ठल पिलदेव गरुड यांना पाठवून कुतुबशाहीतले जिंजीलगतच्या भागातील अनेक किल्ले त्याने त्वरेने ताब्यात घेतले. संताजी भोसल्यासह तो स्वतः गेला आणि आरकाट जिंकलं. कांजीवरमसारखं समृद्ध शहर 3 दिवस यथेच्छ लुटलं. केशवपंत आणि संताजी यांनी चिंगलपेट, कावेरी पाक ही ठिकाणे जिंकून ते कांजीवरमला हरजीला येऊन मिळाले. कर्नाटक, तमिळनाडातला मराठ्यांचा धुमाकूळ पाहून पातशहा बिथरला. कासिम खानाला मदत करण्यासाठी त्यांनी मोहम्मद सादिक, इस्माईल खान मका, याचप्पा नायक, रुस्तुम खान या सरदारांना 12,000 फौजेसह पाठवलं. इस्माईल खान मकाने कांजीवरम कब्जात घेताच मराठे उत्तमलोर भागात घुसले. वांदिवॉशला उभयपक्षी मोठी लढाई झाली. त्यात जय कुणालाच मिळाला नाही. मोगलांनी वांदिवॉश जिंकून तिथे आपली छावणी केली. मराठ्यांनी चिंगलपेटला आपला तळ दिला. वर्षभर दोन्ही सेना समोरासमोर होत्या. लढाईसाठी कुणीही पुढे येत नव्हतं. एवढे सरदार, त्यांच्या हाताखाली प्रचंड फौजफाटा पाठवला तरी मराठ्यांचा मोड होत नाही या विचाराने पातशहाला झोप येईना. आदिलशाही आणि कुतुबशाही या कदीम सल्तनती बुडवल्या, पण हा काफर बच्चा संभा आणि त्याचे बंदर मरगट्टे आपल्या लष्कराची अतोनात खराबी करत आहेत. तो किंचाळला. त्याच्यापुढे आता एकच उपाय होता, शंभूराजांचा निकाल लावण्याचा. आणि अखेर कपटाने त्याने ते करून दाखवलं होतं. घोरपड्यांचा कबिला अद्याप भाळवणीला होता. काळ मोठ्या धामधुमीचा. म्हाळोजीच्या मृत्यूनंतर एकापाठोपाठ एक उपटलेल्या राजकारणाने कुटुंब सुरक्षित स्थळी नेण्यास संताजींना सवड झाली नाही. आज जाऊ उद्या जाऊ करत महिना लोटला. पुत्रांना पाहण्यासाठी उमाबाईंचा जीव तळमळत होता. 2दा त्यांनी जासुदाकरवी पत्रे पाठवली. पतीचं पागोटं उराशी कवटाळून सती जायचा आपला इरादा त्यांनी कधीच जाहीर केला होता. थोरल्या पुत्राची अनुज्ञा घेण्यासाठीच केवळ त्या थांबलेल्या. आईची समजूत कशी घालावी, तिला या निर्णयापासून परावृत्त कसं करावं ही चिंता संताजींना छळत होती. तिन्ही भावांसह ते भाळवणीला आले. उमाबाईंचे पाय घट्ट धरून त्यांनी याचना केली. आईसाहेब, तुमच्या माघारी आम्ही कुणाच्या आधाराने जगायचं? उमाबाई तटस्थ. पुत्रांकडे निर्विकार नजरेने पाहत त्या म्हणाल्या, माझ्यासारखी निराधार विधवा तुम्हाला कसला आधार देणार? पुत्र, सुना, नातवंड त्यांचं सुखदुःख सारं गोड वाटतं ते अहेवपणी. विधवेनं कशातच गुंतू नये. दाजी, थोरला पुत्र म्हणून तू माझ्या महायात्रेची तयारी कर. तिन्ही पुत्रांनी आर्जव केली, शपथा घातल्या. नातवंड समोर आणून उभी केली. सुनांनी पाय धरले. संताजींनी निक्षून सांगितलं, तुमच्या माघारी हा मातृभक्त संताजी फार काळ जगणार नाही. पित्याविना पोरके झालेल्या आम्हा मुलांना अनाथ करून जायचं तर जा, पण तुमच्या या दुर्दैवी मुलाची एक विनंती ऐका, शेवटची. कसली विनंती बाबा? ज्या हैवानाने हे वैधव्य तुमच्यावर लादलं त्याचा आम्ही घेतलेला सूड या डोळ्यांनी बघा नि मग हवा तो निर्णय घ्या. पुत्राच्या समाधानासाठी उमाबाई थांबल्या, पण त्यात काही अर्थ नव्हता. आधीच कडक उपास तापास करून त्यांनी शरीर काष्ठवत केलं होतं. जगण्याची उमेद, आशा त्यांच्या नजरेत दिसतच नव्हती. भाळवणीहून कुटुंब विशाळगडावर न्यायचं ठरलं. प्रयाणाची तयारी सुरू असताना सोयराबाईंनी लाल आलवणी कपड्यात बांधलेला तांब्याचा एक गडू संताजींच्या हाती दिला. काय आहे यात? मामंजींच्या अस्थी आहेत. नदीत त्या विसर्जित करा. आबासाहेबांच्या अस्थी आणि तुमच्याकडे? आम्हाला त्यांचं क्रियाकर्मही नीट करता आलं नाही. सारं यथासांग झालंय. म्हणजे कुणी केलं ते? घनश्यामराम नावाचा कुणी ब्राह्मण होता. संगमेश्वरला वरुणी नदीकाठी वामनजीच्या देहाला त्याने अग्नी दिला. क्रियाकर्मही केलं. अस्थी संगमात विसर्जित करून उरलेल्या इकडे घेऊन आला. कोण घनश्यामराम?
त्याची आमची ओळखही नाही. कवी कलशांच्या पदरी कारकून होता. छापा पडला तेव्हा जीवाच्या भीतीनं रानात पळाला. रात्री गुपचूप येऊन मामंजीचा देह शोधला आणि संगमावर नेऊन दहन केलं. संताजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. गडू छातीशी कवटाळून सदगदित होत ते म्हणाले, कोण कुठला हा माणूस? पोटच्या पुत्रांना जे जमलं नाही ते त्यानं केलं. कसं ऋण फेडणार त्याचं? भावांसह संताजींनी अस्थी येरळेला समर्पित केल्या. पाण्याच्या पृष्ठभागावर क्षणभर राखेचा धुरकट तवंग पसरला नि पाण्यासवे दूर वाहत गेला. ते भावांना म्हणाले, येरळा माईला साक्ष ठेवून आपण शपथ घेऊया. आबांचं उसनं घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. होय दादासाहेब, त्या शेख निजामाचा रेच उतरवल्याशिवाय आबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. बहिर्जी बोलला. कुटुंब विशाळगडावर सुरक्षित ठेवून संताजी त्वरेने रायगडाकडे परतले. घनश्यामरामचा शोध घेऊन त्याला आपल्या सैन्याची सबनिशी आणि दिवाणी त्यांनी सांगितली. पातशहांनी पाठवलेला नवा सेनापती इतिकाद खान वेढ्याच्या कामावर हजर झाला होता. त्याचं वय अवघं 35चं, पण लढायांचा मोठा अनुभव त्याच्या गाठीशी होता. पातशहांचा सख्खा मावस भाऊ होता तो. जे काम शहजादा आझम सरदार गाजीउद्दीन फिरोज जंग करू शकले नाहीत ते आपण करू ही उमेद बांधून तो आला होता. पातशहांनी पाठ थोपटून त्याची हौसला अफजाई केली होती. तुझ्या एका धडकेत रायरीचा किल्ला पडेल. काफरांना जिंकून तू खरा गाझी हो. इतिकाद खानाने रायगडाचा अवाढव्य पसारा आणि त्याची बुलंदी पाहिली आणि तो चकित झाला. चौफेर खड्या ठाकलेल्या उंच पर्वतराजीने गड पूर्णपणे झाकला गेला होता. त्याच्या चहू अंगाला खोल आणि अरुंद दरी होती. त्या जागेत आपल्या 40,000 सैन्याची सोय लावणं हे खानापुढे एक आव्हान होतं. शेकडो कामाठी लाकूडतोडे बेलदार त्याने कामाला लावले. बेसुमार जंगलतोड सुरू झाली. हिरवाईने नटलेल्या रायगडाभोवतीच्या दऱ्या डोंगर लवकरच उजाड दिसू लागले. संभाजीच्या मृत्यूने मराठे मगलूब झाले असतील हा पातशहासारखाच खानाचाही होरा होता. त्यांचं अवसान आणखी खस्त करण्यासाठी आल्या आल्या तोफांचा कडकडाट त्याने सुरू केला. किल्ला जेर करण्याचा हा उपाय नव्हे हे त्याला कळत होतं, पण शत्रूच्या कमकुवत मनस्थितीचा झाला तर फायदा करून घ्यावा एवढाच त्याचा उद्देश होता. कवी कलशांचा मुलगा आणि शंभूराजांचा मेहुणा महादजी निंबाळकर हे त्याला भेटले. रायगडाच्या आतल्या भागाची मेणाची प्रतिकृती त्यांनी तयार करून दिली. महादजी म्हणाला, तोफा डागून तिथला दारूखाना अंबारखाना उडवा म्हणजे किल्ला ते चट खाली करतील. मला पुढे केलं तर मीच तो सर करून देईन. वाईचा देशमुख सूर्याजी पिसाळानेही मिशीला पीळ भरत सांगितलं, माझी मावळी सेना महादजींच्या मदतीला तयार आहे. हा किल्ल्याचा नकाशा बघा. आतल्या समद्या मोक्याच्या जागा ह्यात दावलेल्या आहेत. बिरवाडीचा देशमुख नरसोजी गायकवाडाने नकाशाचा कागद खानापुढे पसरून रायगडाची रचना त्याला समजावून सांगितली. खानाची मर्जी संपादण्यासाठी जो तो त्याच्या पुढे पुढे करत होता. ते पाहून खान खुशीने दाढीवरून हात फिरवित होता. मनातल्या मनात म्हणत होता, अजीब काफरों की नस्ल है, खुले आम दुश्मन का साथ और बिरादरों को मात देती है. त्याला या माहितगार माणसांचं मोठं महत्त्व वाटू लागलं. त्यांचं ऐकून फारशी पूर्वतयारी न करताच त्याने आपलं सैन्य थेट गडाच्या पायथ्याला नेऊन भिडवलं. मराठे आधीच चिडलेले, चवताळलेले. संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि मानाजी मोरे या तिघांनी खानाची चढाई मारून काढायचं ठरवलं. 3,000 घोडदळ आणि 1,000 भर पायदळासह रात्री ते मोगलांवर तुटून पडले. तडाख्यासरशी खानाचे कैक शिपाई कणसासारखे कापले गेले. अंधारात सपासप तलवारी चालवत महादजी निंबाळकर आणि सूर्याजी पिसाळाच्या पथकांना मराठ्यांनी मागे रेटलं. धनाजी जाधवांनी तर खानाच्या हुजुरातीवरच एल्गार केला. त्याचे 500 पठाण तुर्क अंगरक्षक खाडकन उडाले. रायगडाच्या परिसराचा नीटसा अंदाज मोगलांना नव्हता. मराठ्यांनी त्यांची दाणादाण उडवली. वरून चांगोजी काटकरांच्या तोफा धडाडधूम गरजू लागल्या. कर्नाटकी बरकंदाज बाणाईतांनी बंदुकीच्या गोळ्यांनी बाणांचा पाऊस पाडला. चवताळून केलेला असा हल्ला खानाने याआधी कधीच अनुभवला नव्हता. आपले मोर्चे धमधमे तोफा टाकून त्याला माघार घ्यावी लागली.
मराठ्यांनी तोफांच्या कान्यात खिळे ठोकले नि त्या निकामी केल्या. मागे हटून सुरक्षित जागी आल्यावर खान जरासा सावरला. आपलं धाडस अंगाशी आलं. हजारभर शिपाई हकनाक गमावले याची त्याला खंत वाटली. शिवाय काही चांगल्या तोफा हातच्या गेल्या त्या गेल्याच. हडबडून मागे हटताना दारूगोळा, हत्यारं-पात्यारं, तंबू, जनावरं आणि इतर सामानसुमान अशी मालमत्ताही स्वस्तात आपण शत्रूला आंदण दिल्याचं लक्षात येताच तो नरसोजी गायकवाड, महादजी निंबाळकर आणि सूर्याजी पिसाळ या त्रिकुटावर भडकला. काय रे बेवकूफांनो, गड एका धडकेत सर करण्याचा यकीन आम्हाला देणारे तुम्हीच ना? निकल जाव यहाँ से, जा. तिघे चेहरा पाडून चालते झाले. नरसोजी वैतागून सूर्याजीला म्हणाला, बायली, भावबंदाशी विकतचं वैर घेऊन ह्या इराण्याला साथ दिली, पण त्याला त्याची काहीच किंमत वाटत नाही. जातोय कुठं? हिथले मायदगार आपणच. आज नाही उद्या त्याला आपली गरज लागणार हे लिहून देतो. आजचा डाव फसला असं समजा. डाव सारखा असा फसू लागला तर खान आपल्याला हाकलून देईल पिसाळ. माझं बिरवाडीचं वतन राजाराम जप्त करून मोकळा व्हायचा. तो कोण वतनाचा फैसला करणारा? ह्या मुलकात आता मोगलाई हुकूम चालतो. सूर्याजीच्या म्हणण्यात तथ्य होतं खरं. सगळं स्वराज्यच मोगलांच्या ताब्यात गेलेलं. 2-4 गड वगळता मराठेशाहीचा अंमल कुठेच चालत नव्हता. रायगडाचा वेढा पक्का आवळला गेला तर आपण आत अडकून पडू ही भीती कर्त्या मंडळींना वाटू लागली होती. ते विचार करू लागले. कालचा हल्ला धारकऱ्यांनी मारून काढला. पुढे आणखी 10 हल्ले ते मारतील. पण किती काळ हा चमत्कार घडवणार? गडाची आमदरफ्ती थांबली. बाहेरून होणारा उपराळा बंद पडला तर खायचं काय? आतल्या आत कोंडून उपाशी मरावं लागेल. येसूबाई मागे म्हणाल्या होत्या, सगळ्यांनी एका जागी गुंतून पडण्यापेक्षा इथून बाहेर पडा. रामराजांनी कितीही आडेवेढे घेतले तरी त्याशिवाय तरणोपाय नाही या निर्णयाला कारभारी कधीच आलेले. केव्हा एकदा इथून निसटतो असं त्यांना झालेलं. संकटाच्या सावलीत त्यांचे दिवस कसेबसे जात होते. खाल्लेलं अन्न त्यांना गोड लागेना की ते नीट पचेना. भाग 30 समाप्त.